नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. जगभरातील अनेक देशांमध्ये कोविड विषाणूच्या नवीन व्हेरियंटमुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे आता देशात देखील सतर्कता वाढवण्यात आली आहे. पुणे, मुंबई पाठोपाठ ठाण्यातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे सिव्हिल रुग्णालयामध्ये 40 खाटांचा विशेष कक्ष तयार करण्यात आला असून यामध्ये रुग्णांना लागणाऱ्या सर्व वैद्यकीय सुविधा सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत. मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्यानंतर ठाण्यात देखील 3 कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. रुग्ण सौम्य लक्षणांसह आहेत. मात्र संभाव्य वाढीचा अंदाज घेता जिल्हा आरोग्य प्रशासनाने युद्धपातळीवर तयारीला सुरुवात केली. ठाणे सिव्हिल रुग्णालयात 40 खाटांचं विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. हा कक्ष पूर्णपणे वातानुकूलित असून त्यामध्ये आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपकरणं आहेत. डॉक्टर्स, नर्सेस, सहाय्यक कर्मचारी यांची स्वतंत्र नियुक्ती देखील करण्यात आली आहे. याशिवाय रुग्णांच्या चाचण्या, विलगीकरण आणि औषधोपचारासाठी स्वतंत्र सुविधा विकसित करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालय, कार्यालय, मॉल आणि बाजारपेठांमध्ये देखील मास्क आणि सॅनिटायझर वापरासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व संस्थांना निर्देशन देण्यात आले आहे की लक्षणं असलेल्यांना उपस्थित राहू न देता तातडीने तपासणीसाठी पाठवावं. सध्या एकंदरीत सगळीकडे टी व्हीमध्ये, पेपरामध्ये न्यूज येते की मुंबईला कोविडचे केसेस वाढत आहेत आणि कालही ठाण्यामध्ये 3 पेशंट अँटीजेन पॉझिटिव्ह आले. ॲक्च्युली कन्फर्म नाही आहे, पण अँटीजेन पॉझिटिव्ह आहे. तरी ते NIVला पाठवलं व्हॅरियंट कुठला आहे आणि काय आहे. आतापर्यंत जोही काही अनुभव आहे माइल्ड केसेस आहेत. ओमिक्रॉनचे सब व्हॅरियंट आहेत ॲक्च्युली, पण असं घाबरण्यासारखं नाही आहे. साधा व्हायरस आहे आणि आता उज्ज्वली पावसाळा लवकर येणार आहे. पाऊस आता पडतो, या वातावरणामुळे ती वाढ होऊ शकते. आता पॅन्डेमिक हा आजार जवळपास राहिला नाही. आपल्यामध्ये आता कोविडसोबत राहायची सवय लावायला पाहिजे, आपण पहिले सांगितलं. पण तरीही लोकांमध्ये पॅनिकनेस आहे. आपण ॲज अ सिव्हिल हॉस्पिटल म्हणून इकडे जिल्हा रुग्णालयामध्ये एक 40 बेडची तयारी केलेली आहे. अजूनही आपण काही 100 बेड रिझर्व ठेवलेले काही वाटलं पुढे तर, आणि त्या दृष्टीने मशीन, मॅनपॉवर वगैरे याची सगळी आमची तयारी आहे. ऑक्सिजन असेल, याला लागणारे औषध साठा हाही आमच्याकडे पुरेसा आहे. घाबरून जायचं कारणच नाही आहे. परंतु आपण नेहमी सांगतो सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. त्या दृष्टीने जे हँड सॅनिटायझर्स वापरणं, हँडवॉश करणं, डिस्टन्स ठेवणं, सोशल डिस्टन्स जो काही आपल्या ह्याच्यात असेल, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं, या जर गोष्टी थोडंसं केल्या, मास्क लावणं, या गोष्टी आपण थोडे जेवढं शक्य होईल तेवढं अवॉइड केलं तर अजून बेटर राहील. बाकीचे आजार होऊ शकत नाही, पण घाबरण्यासारखं नक्कीच नाही. आणि जर असं काही चॅलेंज आलंच तर आपली पूर्ण तयारी आहे सगळ्याच रस्त्यानं. मेडिसिन, औषध, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर असतील किंवा बाकी काही साहित्य असेल किंवा बेड असतील, त्याच्यामुळे पण न घाबरता सगळ्या गोष्टी सुरळीतपणे काळजी घेऊन जर केलं, सतर्क राहून जर केलं तर कोरोनाला आपण हद्दपारही करू शकतो. काही प्रॉब्लेम नाही. परिवहन विभागाच्या राज्यभरात असलेल्या 43 जागांपैकी मुंबईतील 4 मोक्याच्या जागा अनधिकृतरित्या बळकावण्यात आल्या आहेत. तसंच 15 ठिकाणी परिवहन कार्यालय भाड्याच्या जागेत आहे. अशा परिस्थितीमध्ये भविष्यात उर्वरित जागा देखील गिळंकृत केल्या जाऊ नये यासाठी परिवहन विभागाने या जागांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावे असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. ते परिवहन विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. मोटर परिवहन विभागाकडील सर्व 43 जागांची माहिती अद्ययावत करून या जागांची सद्यस्थिती, जागेचा 7/12, 8A यासह अन्य अनुषंगिक कागदपत्र तयार करून त्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयात सादर करावी. जिथे अतिक्रमण झालं आहे ते दूर करण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करावेत अशा सूचना देखील तयार करण्यात आल्या आहेत. भविष्यात महसूल वाढीसाठी PPP तत्वावर विकास करण्याचं नियोजन करण्यात येईल. यामध्ये पुढील 50 वर्षांचा विचार करून परिवहन विभागासाठी आवश्यक असलेली कार्यालय, टेस्टिंग ट्रॅक आणि इतर सुविधा निर्माण करण्यात याव्यात. या अनुषंगाने परिवहन मंत्री श्री सरनाईक यांनी परिवहन आयुक्त कार्यालयात मोटर परिवहन विभागाच्या विविध जागांची सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळेस परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव राजेंद्र होळकर आदी उपस्थित होते.
ठाणे महानगरपालिकेमध्ये 51% नालेसफाई पूर्ण झाली असल्याचा दावा ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आला आहे. यांत्रिक पद्धतीने होणारी मोठ्या नाल्यांची सफाई 90% अधिक पूर्ण झाली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातले नालेसफाईची कामं आता 51% पूर्ण झाली असून पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची सफाई पूर्ण करण्याचा निर्धार घनकचरा व्यवस्थापन विभागाने केला आहे. यांत्रिक पद्धतीने होणाऱ्या मोठ्या नाल्यांची सफाई 90%पेक्षा जास्त झाली आहे. आता प्रामुख्याने मोठी यंत्र जाऊ शकत नाही अशा छोट्या नाल्यांच्या सफाईची कामं सुरू करण्यात आली आहेत. महापालिका क्षेत्रामध्ये 278 किलोमीटर लांबीचे नाले आहेत. त्यातील मोठ्या नाल्यांची यांत्रिक पद्धतीने सफाई झाली आहे. नाले सफाईच्या कामाची पाहणी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या सर्व परिमंडळ उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली आहे. नाल्यातून काढलेला गाळ शक्य तितक्या लवकर हलवण्यात यावा असे निर्देश देखील देण्यात आले आहेत. ठाणे शहरातील काँग्रेस पक्षाचं धडाडीचं नेतृत्व. ठाणे शहरातील काँग्रेस पक्षाचं आघाडीचं नेतृत्व. ठाणे शहरामध्ये काँग्रेस पक्षाचा झेंडा घरोघरी पोहोचवणारे माननीय श्री राजेशजी जाधव साहेबांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. पुनश्च एकदा सन्माननीय श्री राजेशजी जाधव साहेब आपल्याला वाढदिवसानिमित्त ठाणे शहर जिल्हा काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते श्री संजय कदम यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. आपल्या कार्यकर्तृत्वाने सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवणारे माननीय श्री संजय कदम साहेबांना तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. संजय कदम जी, आप आगे बढ़ो, हम आपके साथ हैं. पुनश्च एकदा श्री संजय कदम यांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. ठाणे शहरातील वैकुंठ पिरामल या हाऊसिंग कॉम्प्लेक्समधील वैराट बिल्डिंग या 38 मजली इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर
लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड होऊन 5 व्यक्ती लिफ्टमध्ये अडकल्या होत्या। या संदर्भात ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळवल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि लिफ्टमध्ये अडकलेल्या 5 व्यक्तींना सुखरूप बाहेर काढलं आहे। विकास साबू, रेणू विकास साबू, पहिल विकास साबू, श्रीमती मल्लिका जैन आणि श्रीमती संगीता अशी लिफ्टमध्ये अडकलेल्या प्रवाशांची नावं होती। अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि 25 मिनिटांच्या प्रयत्नानंतर लिफ्टमध्ये अडकलेल्या व्यक्तींची सुटका करण्यात आली आहे। महापालिका क्षेत्रात विविध प्राधिकरणांच्या मार्फत सुरू असलेले रस्ते दुरुस्तीच्या कामाची पाहणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी 24 एप्रिल रोजी करून सर्व कामं 20 मेपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार संपूर्ण घोडबंदर रस्त्याची पाहणी गुरुवारी आयुक्तांनी केली। घोडबंदर रोडवरील बहुतांश कामं पूर्ण झाली असली तरी उर्वरित कामं 30 मेपर्यंत युद्धपातळीवर पूर्ण करावी असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत। आता पावसाळ्याचं आगमन होणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने घोडबंदर रोड जे ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण रस्ता आहे, इथे पावसाळ्याच्या दरम्यान नागरिकांना अडचण नाही आली पाहिजे, वाहतूक कोंडी नाही झाली पाहिजे, वाहतूक सुरळीत असला पाहिजे, सुरक्षित असला पाहिजे, याच्या अनुषंगाने आपण सतत पाहणी करत आहोत। मागचे महिने हे आपला व्हिजिट इथे झाला होता आणि आजही MMRDA, मेट्रो, PWD, ट्रॅफिक पोलीस, ठाणे महानगरपालिकाची सर्व यंत्रणा याच्याबरोबर आपण 1-1 इंच जागेची पाहणी केली आहे। संपूर्ण घोडबंदर रस्ता गायमुख घाटपर्यंत इथे बऱ्यापैकी काम आपले कंप्लीट होत आलेले आहे। साधारणतः 31 मेपर्यंतची आपण डेडलाईन आपण गृहीत धरला आहे, ज्यामध्ये जे शिल्लक राहिलेले कामे आहेत साधारणतः 2-4% काम वेगवेगळे लोकेशनवर शिल्लक राहिले आहे, तो करून घेण्याचे आपला नियोजन आहे। याच्या सोबतच घोडबंदर रस्त्यावर मान्सूनच्या दरम्यान वॉटर लॉगिंग नाही झाली पाहिजे, पाणी नाही अडला पाहिजे, याच्यासाठी सगळे जे ड्रेनेज आहेत, सगळे कल्वर्ट्स आहेत, तो क्लीन करण्याची कारवाई कंप्लीट करण्यात आली आहे। मर्जरच्या कामामुळे काही ठिकाणावर नवीन ड्रेनेज आपण कन्स्ट्रक्ट करत आहोत, तो नवीन ड्रेनेज आणि जुना ड्रेनेज हा कनेक्ट झाला पाहिजे याची सुद्धा आपण खात्री करत आहोत। बरोबरच त्याचे आपण आता कासरवडवलीचा जे फ्लायओव्हर आहे त्याचा काम कुठल्याही परिस्थितीत 5 जूनपर्यंत कंप्लीट होईल याची सुद्धा सूचना आणि निर्देश MMRDAला देण्यात आलेला आहे।